गेलं, पण बिहारच्या जनतेनं याच नितीश कुमार 10,000 रुपये का घातले त्यांच्या खात्यात? हे कुठली रेवडी वाटली? आणि याचा सगळा आता पैसे निवडणुकीच्या सरकारी तिजोरीची लूट करून निवडणुकीमध्ये रेवडी वाटून जर निवडणुकांचा निकाल अशा पद्धतीने फिरवला जात असेल, मतदार याद्यामध्ये घोळ करून निवडणूक निकाल फिरवले जात असतील तर 90% निकाल येणारच. हे सगळं काही देशामध्ये चाललेलं आहे. हे पारदर्शी काही होत नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारचे हे निकाल उद्याच्या लोकशाहीला धोका पोहोचवणारे आहेत. संविधानावर हा देश उद्या चालेल की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे निकाल आहेत. तुम्ही काही म्हणालात तरी ज्या पद्धतीनं राहुलजी गांधींच्या सभांना, तेजस्वीच्या सभांना लाख लोकसभांना येत होते, प्रचंड जनसागर उसळत होता, आणि हे निकाल कसे येऊ शकतात? ते पाहिलं तर जबरदस्तीनं लोक आणावे लागत होते. मोदी आणि शहांच्या सभेसाठी अर्ध्या खुर्च्या रिकाम्या राहत होत्या, खुर्च्या घालूनही लोक बसत नव्हते. पण या दोन्ही नेत्यांच्या सभामध्ये खाली लोक बसत होते. खुर्च्या नाही मिळाले तरी खाली बसत होते, जमिनीवर बसत होते. हे चित्र पाहिलंय सगळ्यांनी. आणि तरी पण हे निकाल आले. शेवट निकाल हा काय असतो? जय पराजय हा असतो. आम्ही तो स्वीकारला आहे. पण भविष्य मात्र या देशाचा लोकशाहीवर टिकणार आहे का, ही भविष्यातील चिंता आहे. या सगळ्या घडामोडीनंतर जे निकाल येतात त्यानंतर अंबादास दानवे यांनी काँग्रेसवर वक्तव्य केलेलं आहे की जी महाराष्ट्रामध्ये चूक झाली तीच बिहारमध्ये झाली. काँग्रेसने आता ही वृत्ती बदलावी. महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या वेळेस उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित केलं असतं जागा वाटपाआधी, तर राज्यात चित्र वेगळं दिसलं. दानवेंना काय माहित नाही काय तेजस्वी यादव मुख्यमंत्री पदाचा चेहरा तिथे डिक्लेअर केला होता? माहिती घ्यावी. आता काहीतरी बोलायचं असेल तर ते बोलू देत. पण बिहारमध्ये तेजस्वी यादव यांचा चेहरा आम्ही घोषित केलाच होता. उलट भाजपानेच तळ्यात मळ्यात चाललं होतं त्या महायुतीचं. महागठबंधनी चेहरा दिला. आता महाराष्ट्राच्या निकालाच्या संदर्भात चाललं तर सर्वच जबाबदार आहेत. कोणी उघड घातला तर सगळ्यांनीच घातला. जागा वाटपाचा तिळा शेवटपर्यंत त्या सगळ्यामुळेच झाला आहे. हे सगळं सर्वश्रुत आहे. आता झालेले काही घडलेल्या घटनांवर चर्चा करण्यापेक्षा नव्यानं आपण पुढे जायची तयारी ठेवली पाहिजे. आणि या संदर्भात आपण महाविकास आघाडी म्हणून सगळ्या निवडणुकामध्ये एकत्र येण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. काँग्रेसला टार्गेट केलं जात आहे. जागा वाटप करताना मोठा वाटा मागतो काँग्रेस, पराभवामध्ये मोठा वाटा काँग्रेसचा असतो अशी टीका होती. नाही, पराभवामध्ये वाटा काय? कुठे जागा जास्त वाटल्या? बिहारमध्ये जागा आम्ही पुढे जागा जास्त लढवल्या. 150 जागा यांनीच लढवल्यात. आमच्या आरजेडीने 150 जागा लढवल्यात. आम्ही तर 56 जागा लढवल्यात. त्यामुळे आणि महाराष्ट्राचा विषय काढू नका म्हणा. महाराष्ट्रावर स्वतंत्र चर्चा आपण करू. त्यावर काय दानवेजींच्या सल्ल्याची आवश्यकता पडली तर तो सल्ला नक्की घेऊ त्यांचा. वो तो मिलना ही था, क्योंकि ये ईमानदारी से चुनाव हुए नहीं है. ये पारदर्शी चुनाव थोड़ी हुए है. जो SIR लगाकर 72 लाख वोटर्स का नाम निकाल दिया गया. बाद में वोटर लिस्ट में चोरी जगलरी की गई, वोट चोरी, स्पेशल ट्रेनें छोड़ी जाती है. कुछ शिफ्टिंग करने के लिए कुछ वोटर्स ऐसे बनाए गए कि हर राज्य में चुनाव होता है तब वो वहाँ पहुँच जाते. ऐसे 40 लाख वोटर्स है पूरे देश में बनाए गए भाजपा में कि ट्रेन भर के. अब बिहार हो गया तो अभी उनका काम शुरू हो जाएगा कर्नाटक के लिए. वहाँ से फिर वो कर्नाटक आ जाएंगे, वहाँ पे चुनाव के लिए काम चालू हो जाएगा. वो वोट शिफ्टिंग का से वजह से ये चुनाव में कोई चुनाव हारेंगे नहीं, चुनाव जीतेंगे. ऐसे कैसे आता है कि 101 जगह जीतने के बाद में 86 जगह मिलती है? 90% निकाल कैसे आता है? तो इतना बड़ा पॉपुलर थी ये पार्टी, तो 10-10 हजार की विदागी क्यों देनी पड़ी? 10-10 हजार का रेवड़ी क्यों बांटनी पड़ी? अगर तुम्हारा काम था तो ये था. तो ये आप महिलाओं को चुनाव आया कि सरकारी तिजोरी की लूट करके सरकारी तिजोरी से पैसे बांटना और चुनाव जीतना, ये नया फंडा अभी भाजपा ने शुरू किया है. यही दिख रहा है. महाराष्ट्र में भी 4-4 महीने के पैसे एक साथ में 5 महीने के 7,500 रुपये डाल दिया गया उनके अकाउंट में. वहाँ पे 10,000 रुपये उनके महिलाओं के अकाउंट में डाल दिया. महिला वहाँ का अर्निंग जो है
दरडोई उत्पन्न जो जिसको कहते हैं पर एनम इनकम, पर कैपिटा इनकम, वो तो बहुत ही कम है, तो उसको 10,000 मिल गए तो बहुत ज़्यादा मिल गए। अगर ये सब करके चुनाव जीतने का अगर होता है तो मुझे लगता है कि ये देश में डेमोक्रेसी बचेगी नहीं। ये देश मताचं विभाजन झालं, फ्रेंडली फाईट झाला, आमचा नॅरेटिव्ह व्यवस्थित नाही झाला, हे आता खूप लवकर आहे सांगणं। पुढच्या 2-3 दिवसात मी स्वतः सकाळी मिसाजींशी बोललेही होते। सकाळी ते फॅमिली सगळी कॉन्फिडंट होती। मिसा माझ्याबरोबर खासदार आहेत, त्याच्यामुळे सकाळी मी शुभेच्छा द्यायला फोनही त्यांना केला होता। त्यामुळे साधारण टाईट होऊ शकतं असं अनेक लोकांना वाटत होतं। म्हणजे तुमचे जे ट्रेंड्स येत होते, सर्वेज पण टाईट दाखवत होते, पण इतकं वन वे जाईल असं मला नाही वाटत। मीडियाला पण इतकं कोणाला वाटत होतं, जे ग्राउंडवर तुमच्यासारखे अनेक काल पत्रकार मला भेटले, जे 15 दिवस 20 दिवस तिथे, इतकं मोठं डिसायसिव्ह मॅन्डेट मिळेल असं कुणालाच ना सर्वेजला वाटत होतं, मला नाही वाटत जे जिंकलेत त्यांनाही वाटत आहे। त्यामुळे त्याचं थोडासा अनालिसिस करायला लागेल आणि 2-3 दिवसात तो पूर्णपणे आमचं मताचं विभाजन काय झालं का, तो ट्रेंड काय झाला, त्या सगळ्याचा थोडासा अभ्यास आम्हाला करायला लागेल। पण ह्या क्षणाला हे आम्ही मान्यच केलं पाहिजे की ही जीत ही नितीश कुमारजींची आहे। सातत्याने सरकार पाठीशी खंबीरपणे कसं उभं असतं हे दाखवून दिलं। कोरोनाच्या काळामध्ये असणारी, देशभरामधली असणारी भयावह परिस्थिती, त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एक कुटुंब प्रमुख म्हणून संपूर्ण देशभरामध्ये असणारी कोणतंही सरकार असतील, राज्यामध्ये वेगवेगळी सरकार होती, परंतु कुठेही दुजाभाव केला नाही। एक कुटुंब प्रमुख म्हणून प्रत्येकाला, प्रत्येकाच्या आरोग्याची चिंता, ही चिंता फक्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केली। परंतु त्या उलट महाराष्ट्र राज्यामध्ये त्यावेळेचं असणारं आघाडीचं सरकार, मुंबईमधलं असणारं विशेष करून त्यावेळेचं शिवसेनेचं असणारं, त्यावेळेचं प्रशासनावरती असणारा त्यांचा पूर्ण कंट्रोल, कारण त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी हे मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करत होते आणि त्यांनी त्यावेळेच्या काळामध्ये केलेला, कोरोनाच्या काळामध्ये केलेला भ्रष्टाचार, या सर्व गोष्टी महाराष्ट्रातली जनता आणि विशेष करून मुंबईकर हा कधीच विसरणार नाही। प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारी ही सर्व मंडळी आणि या सगळ्यांनी ज्या पद्धतीने काम केलं, माणुसकी विसरले होते, माणुसकी विसरलेल्या या माणसांना तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये त्यांची जागा दाखवून द्यायची आहे। विधानसभांच्या निवडणुकीमध्ये सर्व महाराष्ट्रातील असलेल्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली। बिहारच्या जनतेने सुद्धा त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे। आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, महाराष्ट्रामधील असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, नगर पंचायत असेल, जिल्हा परिषद असेल किंवा या महानगरपालिका असतील, या महानगरपालिका महाराष्ट्रातील येणाऱ्या काळामधली दिशा ठरवणार आहेत। केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं सरकार आहे, राज्यामध्ये सुद्धा काम करतो निघून जातो, पण त्याच्यानंतर जे कन्व्हर्जन होण्यासाठी जे काम करावं लागतं ग्राउंडवर, ते झालं का नाही हे काँग्रेस पक्ष त्याचं उत्तर देऊ शकेल। त्याच्यामुळे मी काँग्रेसच्या माझ्या बिहारमध्ये जे काही गेले किंवा ज्यांची काही कामं आणि मताचं विभाजन कसं झालं, म्हणजे तुमच्याच एका चॅनलवर नेलं की काही इतर पक्ष आहेत त्यांची काही मतामध्ये डिव्हिजन झालं का,
हे सगळं बघायला लागेल. इट्स टू अर्ली टू. कॉन्फिडन्स कमी होणं आपल्या कार्यकर्त्यांचं पण एक कारण असू शकतं का? जेव्हा आपण असं म्हणतो की ईव्हीएम सेट आहे, जेव्हा म्हणतो की वोट चोरी होती आहे, तर आपले कार्यकर्ते जे जर त्यांना असं वाटायला लागलं की सगळं सेट आहे, तर मग आपण निर्णय आपल्याला काय उपयोग, असं हा एक निगेटिव्ह फीडबॅक पण होऊ शकतो या नरेटिव्हचा. मला नाही सांगता येणार ह्याच्यावर, कारण का मी ईव्हीएमच्या बाबतीत नेहमी प्रश्नचिन्हच करते, कारण का त्याच ईव्हीएमवर मी निवडून आले. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की या सगळ्याच गोष्टी, या सगळ्या आरोपांची सुरुवात आणि इन्क्वायरी ही आमच्यापासूनच झाली. जसं उत्तम जानकरजी म्हणतात की ते जिंकलेले, माझ्या मतापासून सुरू. अमोलदादा कोल्हेचं आणि माझं म्हणणं आहे की आम्ही जिंकलेलो आहोत. नाही तर काय होतं, हारल्यावर आपण म्हणतो रडीचा डाव. हे मान्य आहे मला, जेव्हा जे जिंकलेले ते आमच्यावर आरोप करतात, ठीक आहे ना, मान्य आहे, त्यांना तो बोलायचा अधिकार आहे. म्हणून मी नेहमी म्हणते की या सगळ्या प्रक्रियेची इन्क्वायरी आम्ही जिंकलेल्या कॅन्डिडेट पासूनच सुरुवात करा. अमोलदादा असतील, मी असतील किंवा उत्तम जानकरजी असतील. आता अंबादासांनी असं म्हणतात की काँग्रेसने स्वतःच्या विकासाकडनं त्यांनी प्रवेशित पाहिजे. महाराष्ट्रामध्ये देखील जेव्हा मुख्यमंत्री पदावर चेहरा द्यायचा होता तेव्हा दिलं नाही, तर या कुठेतरी काँग्रेसला आत्मचिंतन करायची. नाही, मला हे बघा, यशात आणि अपयशात दोन्हीमध्ये आत्मचिंतन, मी मगाशी म्हणलं तसं, यशाला खूप कारणं असतात. यशाला जसे सक्सेस इज मेनी फादर्स अँड फेलियर इज अन ऑर्फन. त्याच्यामुळे अर्थातच कुठल्याही इलेक्शनमध्ये आपण हारल्यानंतर आत्मचिंतन करायचंच असतं. आम्हीही केलं. गेल्या 1 वर्षात नक्की काय झालं, काय कारणं आहेत, याचं आत्मचिंतन आम्ही मागच्या नोव्हेंबरला आमचाही रिझल्ट 1-2 दिवसांनी, किती 1 आठवड्यानीच होता. मनसेला सोबत न घेण्याच्या संदर्भामध्ये काँग्रेसचं असं काही नेत्यांचं असं म्हणणं होतं की मनसेला जर आपण एवढ्या लोक सोबत घेतलं तर बिहारच्या इलेक्शनवर परिणाम होईल. आता बिहारचा रिझल्ट लागलेला आहे, त्यामुळे मग आता महाविकास आघाडीमध्ये मनसेची एंट्री होईल की पुन्हा काँग्रेस जे आहे ते स्वतंत्र लढण्याचा विचार करतील. मी तुम्हाला खरं सांगू, रिझल्ट आत्ताच आलाय. मला वाटतं सगळे तो आता अजून तो म्हणजे अर्थातच एवढं जेव्हा आपण पिछेहाट होते तेव्हा थोडा वेळ तर त्या पक्षाला देऊया. काय नक्की त्यांचं अनालिसिस काय, मताचं विभाजन झालेलं आहे का, हे नुकसान डिव्हिजन ऑफ वोट्सनी झालेलं आहे का, कशामुळे झालंय, ह्याचा आम्हाला 1-2 दिवस अभ्यास अनालिसिस तर करायला लागेल. त्याच्याशिवाय कसं बोलणार. संजय राऊत ट्विटर म्हणतायत बिहारच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही. निवडणूक आयोग आणि बीजेपी यांचे हातात घालून जे राजकीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते. एकदम महाराष्ट्र पॅटर्न जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती, त्याला 50च्या आत संपवलं. हो, म्हणजे तुम्ही जर महाराष्ट्राचा आणि बिहारचा रिझल्ट बघितला, मतचोरीचा मुद्दाही प्रभावी ठरला. ते बघावं लागेल. म्हणून मी म्हणलं की ह्या सगळे जे विषय आहेत ना, हे 1-2 दिवसांनी, हे इम्पल्सिव्हली आता मी काहीच बोलण्यापेक्षा मी काँग्रेसशी अर्थातच सविस्तर चर्चा करीन, संध्याकाळी तेजस्वीजींशीही बोलीन, आणि 1-2 दिवसात प्रत्येक बूथला किंवा प्रत्येक विधानसभेत काय नक्की झालं, का डिव्हिजन झालं वोट्सचं, ह्याचाही आम्हाला अभ्यास करायला लागेल.